चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही टीमला आम्ही देतोय शुभेच्छा. सनील सावरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. आकाश कान्हात यांना आपण पाहिलं होतं ऑन स्ट्राईक वरती. सकाळच्या सत्रामधून दोन मॅचेस जिंकून मात्र हा संघ पुढे आला होता आणि संध्याकाळच्या सत्रातून दोन मॅचेस जिंकून मात्र जीवदान 11 बॉलिंग संघ पुढे आलाय. ओ इनफिल्डच्या वरून काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर आकाश कानात. चाबूक स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता येतोय हा षटकार. 6 काय जबरदस्त स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आकाशच्या पाठ मधनं. सनील सावरेवरती मात्र अटॅक केले गेले. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा थर्डमॅनचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. चेंडू आणि शतरक्षक याच्यामध्ये जणू काही शर्यत लागली होती, परंतु अखेरीस चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. पुढील बॉल खूप टप्प्याची लेन होती. ऑन साइडला अगदी खेचून मारलाय. 2 शतरक्षक पुढे येत आहेत. संदीप आळे होते, पकडला गेलाय हा झेल आणि समाप्त होतोय मिस्टर आकाश काणात ह्या खेळाडूचा खेळ. खूप टप्प्याची लेन होती. गुड लेन वरती चेंडूची हाताळणी, तिथून मात्र हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळले होते, फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट केली नव्हती आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र आकाश काणात हा खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रो मिळवला गेलाय गोलंदाज मिस्टर सनील सावरे या गोलंदाजानं. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 10 धावा. पुढील बॉल विशाल इंगले ऑन स्ट्राईक. हो यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु तेवढं सुंदर शतरक्षण पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावेने धाव फलक पोचला गेल्या 12च्या घरामध्ये. 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. काय जबरदस्त यावेळेस हा स्ट्रोक खेळले होते आणि खेळले जात आहेत धाव फलक उभा करण्याकरता. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि त्याला मात्र निवडलं होतं. अगदी जणू काही हा झेल हातामध्ये काढून दिला होता. तिथून मात्र मिसफील्ड होताना पाहायला मिळाली. झेल झाला ड्रॉप. एक सिंगल धाव ही इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला गेलाय 13 या अंकांवरती. फोकस ऐसा रखो की आपके और आपके सपनों के बीच कोई आ ना सके. अशाच प्रकारचं काहीतरी लक्ष मात्र केंद्रित करावं लागणार आहे धावफलक बनवण्याकरता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेत. आता मात्र हे दुसरं षटक इथून आपण पाहणार आहोत. अमोल तळेकर आणखी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू सध्या आपण त्यांना पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. विशाल इंगले ऑन स्ट्राईक. हो जबरदस्त स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. 6 मिस्टर 360 एबीटी विलर्स कॉपीबुक स्टाईल ठोकलेला हा षटकार.
त्याच नंतर आपण पाहिलं तर मग सूर्यकुमार यादव यांच्या अंदाजाने केलेला हा षटकार. पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला चेंडूला पाठवलंय. वन बाउन्स न चेंडूला फील्ड केला जाईल. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 20 अंकांवरती. धावफलक पोहोचले गेले 20 अंकांवरती. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अक्षय धुमाडा आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बोट थोडीशी क्रॉस केली होती गोलंदाजानं. हलकासा मात्र बाहेरच्या दिशेने चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न, तो झाला सक्सेसफुल. क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष करत असताना मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी माणूस अगदी शोभून दिसतोय. इथून मात्र त्या घामाच्या धारा संघर्ष करत असताना मात्र काढाव्या लागतील. हो चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं एक सिंगल धाव ही मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले 21 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर ते म्हणजेच 4. इथून मग धावफलक कोणत्या आकड्यावरती पोहोचला जाईल. 2 षटकार आले तर मग 33. पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी केला जाईल. अखोटा टप्प्याची लेंद आहे. ऑन साइडला खेचून मारलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय डीप लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेले. वेट अँड वॉच. चेंडूची थोडीशी वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली. फ्रंट फुटला गेले, वेट केलं आणि त्याच्यानंतर हुकचा स्ट्रोक मात्र कन्वर्ट केला डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार. पुढील बॉल. हो यावेळेस आडवा पाटणं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतले. ऑन साइडला खेळले गेले. संदीप आहे त्या ठिकाणी चांगलं फिल्डिंग, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. आणि या 2 धाव्याने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 29 अंकांवरती. आणि जवळजवळ 15च्या सरासरीनं या 30 धावा इथे मात्र विजयाकरता बनवाव्या लागतील जीवदान 11 बोलिंगच्या संघाला. निश्चितच मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर मग साई कृपा स्फोट राजावली संघ देखील विचार करत असेल की आपल्या विरोधामध्ये कुठला संघ येईल. आपल्या बाजूचा येतोय की मग आपल्या थोडा लांबचा येतोय. बाजूचा संघ म्हटलं तर मग न्यू स्टार मॉड्यूपाडा संघ अगदी राजावलीच्या बाजूलाच राहतोय. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ मात्र इथून केला जाईल. सध्या तरी 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जीवदान 11 बोलिंग संघासमोर. आणि या 30 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. घेऊया छोटासा आपण एक डीजे ब्रेक घेणार होतो, परंतु डीजे वाले देखील फरार झालेत. हलकीशी मिस्टेक डीजे मध्ये देखील पाहायला मिळाली आणि त्याच नंतर आमच्यापासून त्यांनी देखील थोडासा दुरावा जो आहे तो घेतला गेलाय. चला फील्ड सेटअप करून घ्यायचे आहे. त्याच नंतर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सुपर 4 मध्ये पोहोचलेले संघ आले असतील तर त्यांनी आपली उपस्थिती ही नोंदवायची आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग आई वनुदेवी स्फोट मांगुर्णे पाडा, दुसऱ्या दिवसामध्ये आई चिंतामणी स्फोट उमेला फाटा आणि तिसऱ्या दिवसामध्ये आई मरुदी स्फोट राजावली ए संघ हा सुपर 4 मध्ये पोहोचलाय. कदाचित मग आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पोहोचेल हे देखील आपण पाहणार आहोत.
वाघराल पाड्याचे चॉकलेट बॉय या ठिकाणी आपण पाहतोय दामोदर परेड साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, अमोल तळेकर आणि सनील सावरे. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर मडवीपाडा एक्सप्रेस अजय किरकिरे हे सज्ज झालेत. पुन्हा एकदा आम्ही देतो दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. खूप चांगला खेळ मात्र करा आणि एक मोठा विजय प्राप्त करा. दोन संघ आहे, दोन्ही संघातून एकाला मात्र इथे जिंकायचं आहे आणि एकाला मात्र हरायचं आहे. पाहूया कशा प्रकारे खेळ मात्र ठिकाणी केला जाईल. हो, आखो टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळले गेलेत. फाईन लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे आणि चेंडू निघून गेलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंकरता येतो हा चौकार आणि पहिल्याच बॉल वरती चौकार मात्र ठिकाणी पेश केला मिस्टर अमोल तळेकर या खेळाडूने. आज अमोल तळेकरनं देखील चांगला खेळ केला आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये दुपारच्या सत्रानंतर निश्चितच त्यांना आपण पाहिलं होतं आणि सध्या तरी हा त्यांचा तिसरा मॅच आहे. पाहूया या तिसऱ्या मॅच वरती देखील विजय प्राप्त केला जाईल का. अजयच्या पहिल्या बॉल वरती चौकार पेश केलाय. पुढील बॉल. हो, यावेळेस दिशाहीन चेंडू हाताला गेलाय. क्रिसच्या कोण्याचा उपयोग करायचा होता गोलंदाजाला, परंतु खेळपट्टीच्या हलकासा चेंडू आपण पाहतोय बाहेर पडला गेला आणि त्याच कारणास्तव पंचांनी देखील नो चेंडूचा इशारा केलाय. म्हणजेच पुढील बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याकरता फ्रीडम जे आहे ते मिळालं जाईल, स्वतंत्र मिळालं जाईल, मोठा स्ट्रोक खेळू शकतात. पाहूया आता मात्र ह्या फ्री हिटच्या बॉल वरती कशा प्रकारे खेळ केला जाईल. उघडा डोळे पाहणी, पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि सरपंच उपसरपंच चषक आहे सुपर हिट. फ्री हिटच्या बॉल वरती पाहूया काय पराक्रम केला जाईल. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी, काय जबरदस्त वेगवान चेंडू हाताळला होता. अगदी बॅटरच्या बॉडीचा वेध यावेळेस घेतला गेलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 6 अंकांवरती 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल लोवर फुलटॉस बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण जयदीप कोठारीच्या माध्यमातून झालं गेलंय. एक सिंगल धाव येईल, सिंगल पेक्षा जास्त काही नाही आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 7 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील तिन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. म्हणजे ज्या सरासरीनं रन रेट मात्र पुढे न्यायचा आहे तो खेळ सध्या तरी धाव फलकावरती ऑन आहे. पुढील बॉल. हो, सुंदर चेंडूच्या हाताळणी, बॅटची हलकीशी स्निक लागली गेली आणि काम तमाम. अमोल तळेकर यांना मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 1, अमोल तळेकर आउट. संदीप थापड न्यू बॅटर आलेत. पुढील बॉल. हो, यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 8 अंकांवरती. अजूनही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 आणि मॅच जिंकण्याकरता 22 धावा 7 मध्ये हव्या आहेत. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मागील मॅच आठवावा लागेल सनील सावरे याला.
ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहे अक्षय. वाह 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 काय जबरदस्त झेल मात्र अक्षयने मात्र या ठिकाणी पकडलाय. आउटफील्डचा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे मिस्टर अक्षय आणि अक्षयच्या माध्यमातून हा सुंदर झेल मात्र पकडला गेलाय आणि अशा प्रकारे सनील सावरेच्या खेळीचा अंत देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफ साइडला खेळले गेले जयदीप आहे त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल. आता मात्र 5 चेंडू आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता 20 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. इथून आक्रमण रूप धारण करावा लागेल. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर संदीप थापड आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, अबिलिटी आहे, तो मोठे स्ट्रोक खेळू शकतो. चला पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. 4 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यक तो मात्र करू शकले नाहीत. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता मनस्ट्रोक मात्र खेळले गेलेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. धावफलक 1 ने पुढे सरकला पोहोचला गेला 11 या अंकांवरती. पुढील बॉल. स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न येतोय चेंडू डॉट. पुढील बॉल. ओ यावेळेस चांगला चेंडू होता आणि चांगला सन्मान दिला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. हा वन साइड मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढील मॅच देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. साई कृपा स्पोर्ट राजावली आणि निश्चितच त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपण पाहणार आहोत न्यू स्टार मडवीपाडा.